नमस्कार. सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी आरबी गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पायाभूत सामान्य ज्ञान, विषय सामान्य विज्ञान, इयत्ता 4थी ते 8वी, भाग 4. श्रवणयंत्र कशासाठी वापरतात? स्पष्ट ऐकण्यासाठी. ब्रेल लिपी वाचण्यासाठी कोणत्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग होतो? त्वचा. कोळी या किड्याला किती पाय असतात? 8. रक्तातील तांबड्या पेशी कोठे तयार होतात? मगजामध्ये. हाडे व स्नायू हे परस्परांना कशाने जोडलेले असतात? स्नायुबंधांनी. मणक्यातील सांधे कोणत्या प्रकारचे असतात? थोडेसे हलणारे सांधे. कवटीमधील सांधे कोणत्या प्रकारचे असतात? अचल प्रकारचे. बोटांच्या पेरातील सांधा कोणत्या प्रकारचा असतो? बिजागरीचा. सायकलचे हँडल कोणत्या सांध्याप्रमाणे असते? खिळीच्या सांध्याप्रमाणे. हाडे मोडले असताना ते दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणारी पट्टी व स्क्रू हे कोणत्या धातूपासून बनवतात? स्टेनलेस स्टील. स्नायू कशाचे बनलेले असतात? तंतूचे. ओठांची हालचाल कोणत्या प्रकारच्या स्नायूमुळे होते? ऐच्छिक. सूर्यनमस्कार घालताना कोणत्या अवयवांना व्यायाम घडतो? सर्वच अवयवांना. हाडामध्ये कोणता तंतुमय पदार्थ असतो? कोलाजन. चुन्याच्या निवळीत कोणता वायू सोडल्यावर ती दुधी रंगाची होते? कार्बन डायऑक्साईड. मोड आलेल्या बियामधून कोणता वायू बाहेर पडतो? कार्बन डायऑक्साईड. 2 फुफ्फुसांच्या दरम्यान कोणते इंद्रिय असते? हृदय. अन्ननलिकेचा सर्वात शेवटचा भाग कोणता? मोठे आतडे. बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो? फुफ्फुसे व त्वचा. शरीरातील सर्व क्रियावर नियंत्रण ठेवण्याचे काम कोणते अंतरेंद्रिय करते? मेंदू. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी कोणते किरण वापरतात? लेसर. आपण नाकाने घेतलेली हवा कोणत्या इंद्रियात पोहोचते? फुफ्फुस. हृदयाची सतत हालचाल कशामुळे होते? आकुंचन प्रसरणामुळे. संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणारे इंद्रिय कोणते? हृदय. शरीराला वेगवेगळ्या कामासाठी आवश्यक असणारी ऊर्जा कशापासून मिळते? अन्नातील काही घटकापासून. हिरव्या पालेभाज्यामधील चोथायुक्त पदार्थांची मदत कोणत्या कामासाठी होते? मलोत्सर्जनासाठी. कडधान्यांना मोड आणल्यास त्यांच्यात कोणते जीवनसत्व तयार होते? ब. पाण्यातील रोगजंतूचा संपूर्ण नाश करण्यासाठी पाणी किती वेळेपर्यंत उकळावे लागते? 10 ते 20 मिनिटे. वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्याला म्हणतात? उंट. त्सुनामी म्हणजे काय? पाण्याची महाकाय लाट. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता गॅस असतो? LPG. फुलपाखरे अन्नाचे सेवन कोणत्या अवयवाने करतात? सोंड. सर्वात कठीण पदार्थ कोणता? हिरा. कपड्याला चिकटलेले डांबर कशाने काढतात? रॉकेल. धरणातून पडणाऱ्या पाण्याच्या मदतीने कोणत्या प्रकारची ऊर्जा तयार होते? जलविद्युत. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते? ऑक्सिजन. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते? सूर्यप्रकाशाची. पृथ्वीवर कशाचे साठे मर्यादित आहेत? खनिज तेलाचे. धान्य दळण्यासाठी वापरले जाणारे जाते कशापासून बनवतात? दगडापासून. रबर कशापासून मिळवतात? वनस्पतीपासून. जमीन नापीक होण्याचे मुख्य कारण कोणते? सूक्ष्म जीवांचा नाश.
भोपाळ दुर्घटनेस कारणीभूत असणारा वायू कोणता? मिथाइल आयसोसायनेट. ओझोन संरक्षण दिन केव्हा साजरा केला जातो? 16 सप्टेंबर. ओझोनचा थर कमी झाल्यामुळे पृथ्वीवर कोणत्या रोगाचे प्रमाण वाढत आहे? त्वचेचा कॅन्सर किंवा कर्करोग. डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? डेंग्यू. कोणता पदार्थ अनेक वर्ष न कुजता राहतो? प्लॅस्टिक. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत आहे? उंदीर. पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यात काय मिसळतात? क्लोरीन. जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? 22 मार्च. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे प्रथम कोणत्या महर्षींनी सांगितले? कनाद. पाण्याचे कोणत्या अंश सेल्सिअस तापमानाला वाफेत रूपांतर होते? 100 अंश सेल्सिअस. पोलाद कशापासून बनवतात? लोह व कार्बन. लाकूड हे काय आहे? मिश्रण. संयुगाच्या अतिसूक्ष्म कणाला काय म्हणतात? रेणू. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत एकूण किती मूलद्रव्ये तयार केली आहेत? 23. पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे किती अणू असतात? 2. जागतिक रक्तदाता दिवस केव्हा साजरा केला जातो? 14 जून. जॉर्डन ही नदी कोणत्या देशात आहे? इस्रायल. अक्षय ऊर्जा दिन केव्हा साजरा केला जातो? 20 ऑगस्ट. पृथ्वीचे सूर्यापासून किती किलोमीटर अंतर आहे? 15 कोटी किलोमीटर. तंबाखूच्या अथवा गुटख्याच्या सेवनाने कोणता रोग होतो? तोंडाचा कर्करोग. मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? चेतासंस्थेवर. तंबाखूतील कोणता घटक मेंदू आणि हृदयाला घातक असतो? निकोटीन. H1N1 नावाच्या विषाणूमुळे कोणता आजार होतो? स्वाईन फ्लू. लहान बाळांना सूर्यप्रकाशात ठेवले असता त्यांच्या शरीरात कोणत्या जीवनसत्वांची निर्मिती होते? डी. शरीरात सर्वात जास्त गरज असणारे मूलद्रव्य कोणते आहे? कॅल्शियम. कशामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? लोह. रोग्याचा ताप मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तापमापी. मानवाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती अंश इतके असते? 37 अंश सेल्सिअस. तापमापीमध्ये काय वापरतात? पारा. पुढील दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार. सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी आरबी गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पायाभूत सामान्य ज्ञान विषय विज्ञान इयत्ता 9वी भाग 10वा. वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व अंतिम कमीत कमी अंतरास वस्तूचे काय म्हणतात? विस्थापन. अवत्वरण म्हणजे कोणते त्वरण? ऋण. जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा प्रत्येक बिंदूपाशी काय बदलतो? वेग. टक्कर होताना नेहमी काय अक्षय राहतो? एकूण संवेग. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? 3. चाल आणि वेग यांची SI पद्धतीतील एकके कोणती? m/s मीटर सेकंद. चालीचे मापन अंतर किंवा काल याप्रमाणे सर्वप्रथम कोणी केले होते? गॅलिलिओने. हवेतील ध्वनीची चाल किती असते? 343.2 ms.
हवेतील प्रकाशाची चाल किती असते? 3 गुणिले 10⁸ ms. पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल किती असते? 29,770 ms. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीस काय म्हणतात? नैक समान गती. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीस कोणती गती म्हणतात? एक समान वर्तुळाकार गती. संवेगाचे SI पद्धतीनुसार कोणते एकक आहे? kg/ms. SI पद्धतीत कार्याचे एकक कोणते? जूल जे. CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते? अर्ग. SI पद्धतीत शक्तीचे एकक कोणते? वॅट. कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात? शक्ती. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करून तिचे विस्थापन होणे यास काय म्हणतात? कार्य. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणतात? गतीज ऊर्जा. पदार्थाच्या विशिष्ट स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला कोणती ऊर्जा म्हणतात? स्थितीज ऊर्जा. विद्युत विभवांतर मोजण्याचे उपकरण कोणते? व्होल्टमीटर. विद्युत धारेचे SI पद्धतीतील एकक कोणते? एम्पियर A. विद्युतधारा मोजण्याचे उपकरण कोणते? ॲमीटर. मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? संयुजा. कार्बनची संयुजा काय? 4. मूलद्रव्य अणुवस्तुमान. हायड्रोजन 1, हेलियम 4, लिथियम 7, बेरिलियम 9, बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14, फ्लोरीन 19, निऑन 20, मॅग्नेशियम 24, सिलिकॉन 28, सल्फर 32, क्लोरीन 35.2, कॅल्शियम 40. आम्ल व आम्लारीचा सिद्धांत कोणी मांडला? अर्हेनियस. टेरिओफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे कोणत्या निर्मितीद्वारे होते? बीजाणू निर्मितीद्वारे. कोणत्या गटाला वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते? ब्रायोफायटा. थॅलोफायटा या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने कसे असते? मऊ व तंतुरूपी. कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्वाचा स्रोत कोणता? सूर्य. वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण किती आहे? 78%. बुरशीजन्य विषारी रसायनांना काय म्हणतात? मायकोटॉक्झिन्स. शिंबावर्गीय वनस्पती कशामुळे जास्त प्रमाणात प्रथिनांची निर्मिती करू शकते? रायझोबियम. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेची स्थापना केव्हा झाली? 1952 पुणे येथे. प्रतिजैविकांचे अँटीबायोटिक संशोधक कोण आहेत? अलेक्झांडर फ्लेमिंग. जैव विविधतेवर अजैविक घटकातील सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? भौगोलिक अनुकूलता. हवेच्या सर्व अंगाचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना काय म्हणतात? वेधशाळा. एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेल्या वातावरणाच्या स्थितीला काय म्हणतात? हवामान. जागतिक हवामानशास्त्र दिन केव्हा साजरा केला जातो? 23 मार्च. जागतिक हवामानशास्त्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? 23 मार्च 1950.
भारतीय हवामान खात्याची स्थापना केव्हा झाली? सन 1875 मध्ये ब्रिटिशांनी शिमला येथे केली. मुख्य कार्यालय पुणे. इसवी सन पूर्व 320 मध्ये कोणत्या देशात कचरा बाहेर टाकणे गुन्हा समजला जात असे? ग्रीस. पहिल्या पिढीतील संगणक कशामुळे बंद पडत होते? उष्णता निर्मिती. कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी. अनुक्रमांक. पदार्थ विघटनासाठी लागणारा कालावधी. 1. केळ्याची साल 3 ते 4 आठवडे. 2. कागदी पिशवी 1 महिना. 3. कपड्याच्या चिंध्या 5 महिने. 4. लोकरी पायमोजे 1 वर्ष. 5. लाकूड 10 ते 15 वर्षे. 6. चामडी बूट 40 ते 50 वर्षे. 7. जस्ताचे डबे 50 ते 100 वर्षे. 8. ॲल्युमिनियम डबे 200 ते 250 वर्षे. 9. विशिष्ट प्लॅस्टिक पिशवी 10 लाख वर्षे. 10. थर्माकोल कप स्टायरोफोम अनंत काळ. मोटार चालकास पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो? बहिर्गोल किंवा बहिर्वक्र. गोलाकार पृष्ठभागाच्या अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला कोणता आरसा म्हणतात? अंतर्वक्र आरसा. गोलाकार पृष्ठभागाचा बहिर्वक्र भाग चकचकीत असेल तर त्याला कोणता आरसा म्हणतात? बहिर्वक्र आरसा. ध्वनीचे प्रसारण कशामधून होत नाही? निर्वात पोकळीमधून. समुद्रात बुडालेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? सोनार. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे? 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात? अवश्राव्य ध्वनी. 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला काय म्हणतात? श्रव्यातीत ध्वनी. कार्बनची संज्ञा काय आहे? सी. भारतात प्रामुख्याने हिरा कोठे सापडतो? गोवळकोंडा कर्नाटक व पन्ना मध्य प्रदेश. एका फुलरिनच्या रेणूत साधारणतः किती कार्बन अणू असतात? 30 ते 900 कार्बन अणू. नैसर्गिक वायूमध्ये सुमारे किती टक्के मिथेन वायू आढळतो? सुमारे 87%. बायोगॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो? मिथेन. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम बायकार्बोनेट. ओक ही वनस्पती तिच्या पानामार्फत एका वर्षात सुमारे किती लिटर पाणी बाष्पोत्सर्जित करते? 1,51,000 लिटर. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन सुमारे किती असते? सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम. प्रौढ मानवाचा मेंदू किती चेतापेशींचा बनलेला असतो? 100 अब्ज चेतापेशींचा. मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? प्रमस्तिष्क. गुणसूत्रे मुख्यतः कशाची बनलेली असतात? DNA. भारतातील सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण कोठे आहे? आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान, नैनिताल. पहिली दुर्बीण कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केली? हान्स लिपर्शे 1608. अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम कोणी केला? गॅलिलिओने 1609. धन्यवाद.
पुढील दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार. सृजन निर्मिती यूट्यूब चॅनलमध्ये मी आर.बी. गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पायाभूत सामान्य ज्ञान विषय विज्ञान इयत्ता 10वी भाग 11. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? सर आयझॅक न्यूटन. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूवर कोणते बल प्रयुक्त करते? गुरुत्वीय बल. विज्ञान जगताला आज मितीस किती मूलद्रव्य ज्ञात आहेत? 118. विद्युत शक्तीचे एकक काय आहे? वॅट. उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक कोणते? जूल. जे. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात? अपवर्तन. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर काय अवलंबून असतो? अपवर्तनांक. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे काय म्हणतात? अपस्करण. कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च 3422 अंश सेल्सिअस आहे? टंगस्टन. क्लोरीनचा अणुअंक किती आहे? 17. ज्ञात कार्बन संयुगाची संख्या सुमारे किती आहे? सुमारे 10 दशलक्ष. इथेनॉलचा उत्कलनांक किती आहे? 78 अंश सेल्सिअस. अवकाश यानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव कोण? रशियाचा युरी गागारिन. 1961. सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती कोण? नील आर्मस्ट्रॉंग. अमेरिका. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता? चंद्र. पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? स्पुटनिक. रशिया. 1957. 2016 साली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी 1 किलो वजनाचा उपग्रह इस्रो मार्फत अवकाशात पाठवला. त्याचे नाव काय आहे? स्वयं. 515 किलोमीटर उंचीवर आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास म्हटले जाते? विक्रम साराभाई. भारताने अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे काय? अनुवंशिकता. अनुवंशिकीचा प्रारंभ कोणी केला? ग्रेगर जोहान मेडेल. उत्परिवर्तन सिद्धांत कोणी मांडला? ह्युगो द र्व्हिस. कार्बनी वैमान ही पद्धत कोणी विकसित केली? विलार्ड लिबी. 1954 मध्ये. सक्षम ते जगतील हा सिद्धांत कोणी मांडला? चार्लस डार्विन. पहिले मानव सदृश प्राणी केव्हा अस्तित्वात आले? सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी. पहिल्या रामपिथिकस या मानव सदृश एपची नोंद कोठे झाली? आफ्रिका येथे. ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास केव्हा झाला? सुमारे 15 लाख वर्षापूर्वी. बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण कोणते? निअँडरथॉल मानव. बुद्धिमान मानव केव्हापासून शेती करू लागला? सुमारे 10,000 वर्षापूर्वी. लिहिण्याच्या कलेचा शोध केव्हा लागला? सुमारे 5,000 वर्षापूर्वी. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द
ऱ्हीस याच्या कोणत्या सिद्धांतामुळे लक्षात आला? उत्परिवर्तन सिद्धांताने. उत्क्रांती म्हणजे काय? सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीचे एकूण किती रेणू मिळतात? 2. मानवी शरीरास आवश्यक असलेले ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने. मानवी शरीर कशाच्या मदतीने ऊर्जा मिळवते? पेशीतील तंतुकणिकांच्या मदतीने. कर्बोदकामधून आपणास किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. एटीपी, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ला ऊर्जेचे काय म्हटले जाते? चलन, करन्सी. ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया कोणी शोधली? सर हेन्झ क्रेब. 1953 नोबेल पुरस्कार. ॲमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला काय म्हणतात? प्रथिन. प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना काय म्हणतात? फर्स्ट क्लास प्रथिने. प्रथिनापासून प्रति ग्रॅम किती ऊर्जा मिळते? 4 किलो कॅलरी. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना काय म्हणतात? स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थापासून आपणास प्रति ग्रॅम किती ऊर्जा मिळते? 9 किलो कॅलरी. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात कोठे साठवून ठेवले जातात? चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये. मानवी शरीरात साधारणतः किती पाणी असते? 65 ते 70%. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या किती टक्के पाणी असते? 70%. रक्तातील रक्तद्रव्याच्या किती टक्के पाणी असते? 90%. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन कोणत्या प्रकारचे आहे? खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन. कोणत्या कलमानुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे? वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कलम 49 अ. पर्यावरण विषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था कोणती? ग्रीन पीस. जागतिक जैवविविधता दिन केव्हा साजरा केला जातो? 22 मे. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे काय होण्याची क्रिया घडते? कलथन, कॉग्युलेशन. प्रोबायोटिक्स खाद्यामुळे आतड्यातील कोणत्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो? क्लॉस्ट्रिडियम. रासायनिक दृष्ट्या व्हिनेगर म्हणजे काय? ॲसेटिक आम्ल. जैव तंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना कोणती? मूलपेशी संशोधन. इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे काय? मधुमेह. कोणत्या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीकरता प्रोत्साहन दिले आहे? मत्स्य व्यवसायाला. हास्य मंडळ हा काय दूर करण्याचा एक उपाय आहे? ताण तणाव. मद्य सेवनाने प्रामुख्याने कोणत्या संस्थेला धोका पोहोचतो? चेतासंस्था, स्नायू संस्था, हृदय इत्यादी. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणता कायदा आहे? माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. पुढील दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी
सृजन निर्मिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.